श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 59वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या खंडात पोहोचलेलो आहोत. तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. आता आपण आजचा सर्ग वाचूया. ऋषींनी अशा प्रकारे कथन केल्यावर श्रीरामचंद्र त्यांना हात जोडून म्हणाले, लवणासूर काय खातो त्याचा आचार व्यवहार सांगा, त्याच्या राहणीमानासंबंधी सांगा, तो कुठं राहतो. श्री रघुनाथांचे हे म्हणणे ऐकून त्या सर्व ऋषींनी ज्या तऱ्हेच्या आहार विचारात लवणासूर वाढला होता ते सर्व सांगितले. ते म्हणाले, प्रभो, त्याचा आहार तर सर्वच प्राणी आहेत, परंतु विशेषतः तो तपस्वी मुनींना खातो. त्याच्या आचार व्यवहारात मोठा क्रूरपणा आणि भयानकपणा आहे. तो मधुवनात नित्य निवास करतो. तो प्रतिदिनी कित्येक हजार सिंह, वाघ, मृग, पक्षी आणि माणसं यांना मारून खातो. संहार काल आल्यावर मुख वासून उभ्या राहिलेल्या यमराजाप्रमाणे तो महाबली असुर इतर अनेक जीवांनाही खात राहतो. त्यांचे हे कथन ऐकून श्री रघुनाथ त्या महामुनींना म्हणाले, महर्षींनो, मी त्या राक्षसाला मारून टाकीन. आता तुम्ही भयमुक्त व्हा. अशा प्रकारे त्या उग्र तेजस्वी मुनींसमोर प्रतिज्ञा करून रघुकुलनंदन श्रीरामांनी तेथे एकत्र आलेल्या आपल्या सर्व भावांना विचारले, बंधूंनो, लवणाला कोण वीर मारील? त्याला कुणावर सोपवावं? महाबाहू भरतावर का बुद्धिमान शत्रुघ्नावर? रघुनाथांचे अशा प्रकारे विचारल्यावर भरत म्हणाला, बंधू, मी या लवणाचा वध करीन, ह्याची जबाबदारी माझ्यावर सोपवावी. भरताचे हे धैर्य आणि शौर्य प्रकट करणारे शब्द ऐकून शत्रुघ्न सोन्याचे सिंहासन सोडून उभा राहिला आणि महाराज श्रीरामांना प्रणाम करून म्हणाला, रघुनाथा, महाबाहू, मध्यम बंधून खूपशी कामं केलेली आहेत. पूर्वी जेव्हा अयोध्यापुरी तुमच्या विना सुनसान झाली होती, तेव्हा तुमच्या आगमनापर्यंत हृदयात विरह कोंडून ठेवून यानं अयोध्येचा राज्यकारभार केला होता. पृथ्वीनाथा, महायशस्वी भरतानं नंदीग्रामात दुःखद शय्येवर झोपून खूपशी दुःख भोगली आहेत. हा फळमुळं खाऊन राहत होता आणि शिरावर जटा वाढवून चिरवस्त्र धारण करून काळकंठीत होता. महाराज, असली दुःख भोगलेल्या ह्या रघुकुलनंदन भरताला मी सेवक हजर असताना आता पुन्हा अधिक क्लेश होता कामा नये. शत्रुघ्न असे म्हणाल्यावर श्री रघुनाथ पुन्हा म्हणाले, ककुस्था, तू जसं म्हणतोस तसंच हो. तूच माझ्या या आदेशाचं पालन कर. मी तुला मधूच्या सुंदर नगरात राजपदावर अभिषेक करीन. महाबाहो, जर तुला भरताला क्लेश देणं योग्य वाटत नसेल तर याला इथंच राहू दे. तू शूरवीर आहेस, अस्त्रविद्येचा ज्ञाता आहेस. तसंच तुझ्या ठाई नूतन नगर वसविण्याची शक्ती आहे. तू यमुनेच्या तटावर सुंदर नगर वसवून आणि उत्तमोत्तम जनपदांची स्थापना करू शकतोस. जो एखाद्या राजाच्या वंशाचा उच्छेद केल्यावर त्याच्या राजधानीत दुसरा राजा स्थापित करीत नाही, तो नरकात पडतो. म्हणून मधुपुत्र पापात्मा लवणासुराला मारून धर्मपूर्वक तिथल्या राजाचं शासन तू कर. शूरवीरा, जर तू माझं म्हणणं ऐकण्यायोग्य समजत असशील तर मी जे काही सांगतो त्याचा निमूटपणानं स्वीकार कर.
मध्येच बोलणं तोडून कुठलंही उत्तर देण्याची जरुरी नाही. लहानांनी आपल्या वडीलधाऱ्या माणसांची आज्ञा पालन करणं आवश्यक आहे. शत्रुघ्ना, वसिष्ठादी मुख्य ब्राह्मण विधीपूर्वक आणि मंत्रोच्चारणपूर्वक तुझा अभिषेक करतील. माझ्या आज्ञेनं प्राप्त झालेल्या या अभिषेकाचा तू स्वीकार कर. श्रीराम असे म्हणाल्यावर बलविक्रम संपन्न शत्रुघ्न मोठा लज्जित झाला आणि हळूहळू म्हणाला, ककुस्थ कुलभूषण नरेश्वरा, या अभिषेकाचा स्वीकार करणं हा मला अधर्म वाटतो. मोठे भाऊ असताना लहानाला अभिषेक करणं हे कसं बरं शक्य आहे? तरीही पुरुषप्रवरा महाभागा, तुमच्या आज्ञेचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. तुमचं शासन कुणालाही दुर्लंघ्य असंच आहे. वीरा, मी तुमच्याकडून तसंच वेदवाक्यांमधूनही असं ऐकलं आहे की वास्तविक पाहता मधल्या बंधूंनी प्रतिज्ञा केल्यानंतर मी गप्प बसायला पाहिजे होते. माझ्या मुखातून हे मोठेच अनुचित शब्द बाहेर पडले की मी लवणाला मारीन. पुरुषोत्तमा, त्या अनुचित बडबडीचाच हा परिणाम आहे की काय? माझी अशा प्रकारे दुर्गती होते आहे. मोठे असतानाही मला अभिषिक्त व्हावं लागत आहे. मोठे भाऊ बोलल्यावर मी पुढं बोलावयास नको होतं, परंतु मी या नियमाचं उल्लंघन केलं. म्हणूनच तुम्ही राज्याभिषेकाचा आदेश दिलात. हा आदेश स्वीकारल्यावर तो माझ्यासाठी अधर्मयुक्त असल्यामुळं परलोकाच्या लाभापासून देखील वंचित करणारा आहे. तथापि तुमची आज्ञा माझ्यासाठी दुर्लंघ्य आहे, म्हणून मला तीच स्वीकार करावयाचा लागेल. ककुस्था, आता तुमची जी आज्ञा झाली तिच्या विरोधात मी दुसरं काही उत्तर देणार नाही. मानदा, असं होऊ नये की दुसरं काही उत्तर दिल्यावर मला यापेक्षा कठोर दंड भोगावा लागेल. राजन, पुरुषप्रवर रघुनाथा, मी तुमच्या इच्छेनुसारच कार्य करीन, परंतु यात मला जी अधर्माची प्राप्ती होईल तिचा नाश मात्र तुम्ही करा. शूरवीर महात्मा शत्रुघ्न असे म्हणाल्यावर श्रीरामचंद्र मोठे प्रसन्न झाले आणि भरत तसेच लक्ष्मणादींना म्हणाले, तुम्ही सर्वजण सावध चित्तानं राज्याभिषेकाची सामग्री एकत्र करून घेऊन या. मी आत्ताच रघुकुलनंदन पुरुषसिंह शत्रुघ्नाला अभिषेक करू इच्छितो. काकुस्था, माझ्या आज्ञेनं पुरोहित, वैदिक विद्वान, ऋत्विज तसंच समस्त मंत्र्यांना बोलावून आणा. महाराजांची आज्ञा होताच महारथी भरताने आणि लक्ष्मणाने तसेच केले. ते पुरोहितांना पुढे घालून अभिषेकाची सामग्री बरोबर घेऊन राजभवनात आले. त्यांच्याबरोबरच खूपसे राजे आणि ब्राह्मण देखील तेथे येऊन पोहोचले. त्यानंतर महात्मा शत्रुघ्नाचा वैभवशाली अभिषेक सुरू झाला. तो रघुनाथांचा आणि समस्त पौरजनांचा हर्ष वाढविणारा होता. ज्याप्रमाणे पूर्वकाळी इंद्रादी देवांनी स्कंदाला देवांना सेनापतीपदावर अभिषेक केला होता, त्याचप्रमाणे श्रीरामादींनी तेथे शत्रुघ्नाला राजपदावर अभिषेक केला. अशा प्रकारे अभिषिक्त होऊन शत्रुघ्न सूर्याप्रमाणे शोभू लागला. इथे 59वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 60वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.